आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे काय एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं त्यांच्या पत्रकार परिषद की महिला आरक्षणाच्या निमित्ताने विरोधकांचा बुरखा फाटलेला आहे। म्हणजे त्यांचे महाराष्ट्राचे खासदार जे जे फतव्यांवर निवडून आलेले आहेत, ज्यांचे पाकिस्तानवरून त्यांचे अब्बा बसून महिला आरक्षण कसं रद्द होईल, कसा विरोध होईल, त्या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन करतात। आपण वारंवार पाहिलेलं आहे की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते आणि ज्या पाकिस्तान, इस्लामाबाद, बांगलादेशमध्ये शरिया कानून लागू आहे, त्या शरिया कानूनमध्ये, कायद्यामध्ये महिलांना दिलेलं महत्त्व हे विरोधकांच्या मानसिकतेचं खरं चित्र आहे। मुळात ज्यांनी यांच्या निवडणुकींसाठी, जिंकण्यासाठी फतवे काढले, त्या मुल्ला मौलवींना महिलांना आरक्षण मिळावं असं कधीच आवडणार नाही। कारण का थोडा शरिया कानूनचा आपण अभ्यास केला तर महिलांना मिळालेले अधिकार ह्याचीच भूमिका आणि आता घेतलेल्या विरोधकांची भूमिका त्याच्यामध्ये साम्य आहे। आणि म्हणून यांनी कितीही आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा प्रयत्न केला महिला आरक्षणाला विरोध करून, तरीही एनडीए आणि आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं केंद्र सरकार हे आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने महिला आरक्षणाचं विधेयक आणून न्याय देतील, अधिकार देतील। यांनी कितीही आमच्या माता भगिनींच्या भविष्याला अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला असेल तरी हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने अधिकार देऊ, हक्क देऊ, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो।